नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे. आता सध्या चालू आहे, आपलं सुरू आहे अधिक मास. 17 मे 2026 पासून ते 15 जून 2026 पर्यंत आपला अधिक मास सुरू आहे. अधिक मास याला पुरुषोत्तम मास म्हणलं जातं, ज्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली जाते. हा भगवान विष्णूंसाठी समर्पित असा हा महिना आहे. म्हणजे जसं श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची पूजा करत असतो, त्याच प्रकारे अधिक मासमध्ये आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो. तर भगवान विष्णूंचीच पूजा नाही या महिन्यामध्ये, तर मंत्रजाप, स्तोत्रांचा पठण, पारायणे, विविध ग्रंथांचे पारायणे, त्यानंतर दान, लोकांची मदत करणं, दान दक्षिणा देणं, स्नान करणं, दीपदान करणं, तीर्थक्षेत्रांवरती भेट देणं, असे जे शुभ कार्य असतात ते शुभ कार्य या महिन्यामध्ये केलं जातं. तर आता आपण जाणून घेऊया की नेमकं या पूर्ण अधिक महिन्यामध्ये आपलं काय असं शेड्यूल असायला पाहिजे. काही जणांना कन्फ्युजन होतो की आपण नेमकं डेली कोणती पूजा करायची किंवा कशा पद्धतीनं आपली दिनचर्या असायला पाहिजे, आपलं डेलीचा रुटीन असायला पाहिजे. तर मी ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जसं की आपण अधिक महिना आहे, म्हणजे अधिकवरूनच, या शब्दावरूनच तुम्हाला कळेल की अधिक मास म्हणजे अधिक दान, अधिक मंत्रजाप, अधिक पूजापाठ, अधिक पुण्यप्राप्ती, म्हणजे सगळं या महिन्यामध्ये जे तुम्ही करणार आहे त्याचा अधिकपटीनं, अनंतपटीनं तुम्हाला फळ वाढवून मिळणार आहे. याचा नावावरूनच कळतं येतं अधिक. आणि याच्या आधी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे की 33 या अंकाचा काय महत्त्व आहे. 33 आपण जावयाला वाण 33च का देतो, किंवा अनारशेचंच का महत्त्व आहे, किंवा अनारशेच द्यायला पाहिजे, किंवा दुसरं काही दिलं तर चालेल का, असं सगळ्या विषयाबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती पण व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. तर सर्वात आधी आपण लवकर उठायचं आहे. आता या महिन्यामध्ये आपल्याला डेली रुटीन कसं असायला हवं आहे ते थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. तर ब्रह्ममुहूर्तामध्ये, तसं तर रोजच आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायला पाहिजे. जे पण मोठे लोक आहेत, जे साधू संत आहे, किंवा जे सेलिब्रिटी आहे, किंवा जे पॉलिटिशियन्स आहे, जे प्रभावी लोक आहेत ना, त्या सगळ्यांचंच असं म्हणणं असतं की ब्रह्ममुहूर्तामध्येच उठणं हा अत्यंत फायदेशीर असतं आपल्यासाठी. तर फक्त अधिक मास नाही, तर आयुष्यभर आपण उठलं तर आपल्याला जास्तच पुण्य भेटणार आहे. तरी पण ज्यांना नाही शक्य आहे त्यांनी कमीत कमी अधिक मासमध्ये ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. आणि एखाद्या नदी वगैरे, त्यांनाही इकडे पवित्र नदी, पण आपण जेव्हा आपल्याला मिळेल तिथे, आता गंगाजल वगैरे प्रत्येक शॉपवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जातं, तर तुम्ही गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 टोपण जे आहे ते गंगाजल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, आणि त्याने आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे. त्यानंतर तुम्ही पिवळे वस्त्र यामध्ये जास्तीत जास्त वापरू शकता, कारण महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून भगवान विष्णूंची जी आवडते कलर आहे, जसं भगवान शंकरांना, महादेवांना पांढरं वस्त्र अतिप्रिय आहे, तसंच भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र प्रिय आहे. तर पिवळे वस्त्र, पिवळे कपडे आपण जास्तीत जास्त वापर करू शकता. आणि त्यानंतर सुरुवात जी करायची आहे तुम्हाला पहिल्या दिवशी, ती रोज तुम्ही संकल्प घेऊन करू शकता, किंवा महिनाभराचा संकल्प एकही दिवस पहिल्या दिवशीच करूनही तुम्ही करू शकता, किंवा रोजही संकल्प करू शकता. तर स्नान वगैरे करून, कपडे वगैरे स्वच्छ कपडे आपल्याला नेसून मग आपल्याला पूजा करत बसायचं आहे. पूजाचा संकल्प करू शकता तुम्ही रोज. त्यानंतर आता पूजा आपल्याला जसं करायचं आहे की आपल्या नित्यमंदिरातली पूजा करायची आहे, आणि त्यानंतर तिथेही देवांसाठीही पिवळे कपडे तुम्ही जर त्यांच्यासाठीही पिवळे वस्त्र यांचा वापर केला तर अति प्रसन्न होतील भगवान. आणि त्यानंतर भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी, फक्त विष्णू भगवान आहेत म्हणजे अधिक मास फक्त विष्णू भगवानांची पूजा करू नका, त्यासोबत आई लक्ष्मीचीही पूजा करा. कारण जिथे फक्त नवरा म्हणजे स्वामी त्यांची पूजा करत होते, तर आईला नाराज होणार आहे, आणि आईची फक्त पूजा करत असतात तर देवता नाराज होत असतात. त्यामुळे जिथेही जोडीचा प्रश्न असतो तर नवरा आणि बायको म्हणजे पती आणि पत्नी दोघांचीही पूजा करणे हा
अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतील. त्यानंतर त्यांची पूजा केल्यानंतर आता जसं पूजाची आपल्याला वस्तू आहे त्यामध्ये तुम्ही पिवळे फूल अर्पण करा, पिवळे फळं अर्पण करा देवांना, चंदन, अक्षता ही त्याचं महत्त्व खूप आहे. अक्षता म्हणजे जे तांदूळ अखंड आहे, अक्षतामध्येच आई लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि त्यानंतर तुळशीची पानं, कारण भगवान विष्णू तुळशीची पानं हे खूप आवडत असतात, तर रोज त्यांना तुळशीची पानांचा भोग तुम्ही लावू शकता, म्हणजे नैवेद्यामध्ये. आणि त्यानंतर नैवेद्य म्हणजे किंवा त्यांना अर्पण करू शकता. पिवळे फुलं, चंदन, पिवळे वस्त्र आणि त्यानंतर तुळशीचे पानं, हे सगळे जे आहेत ते पूजा सामग्री त्यांच्या पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर त्यांचा आवडता जो मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा तुम्ही जप करा. जास्तीत जास्त 1 माळ, 10 माळ, 11 माळ, जितका जास्त तुम्ही मंत्र जाप करणार आहे तितका जास्त पटीने तुम्हाला पुण्य मिळणार आहे. तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. किंवा विष्णू भगवानाचा जे विष्णू गायत्री मंत्र आहे, ओम वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयाचं जे असतं ना, तर ते विष्णू गायत्री मंत्र तुम्ही या मध्ये जप करू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र याचाही तुम्ही जप करू शकता. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय यांचाही मंत्र तुम्ही जप करू शकता. किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, ते पणही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. म्हणजे भगवान विष्णूंचे जितके मंत्र आहेत त्यापैकी कोणत्याही मंत्राचा तुम्ही मनापासून हाक त्यांना मारू शकता, मनापासून त्या मंत्राचा जप करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला वेळ असेल, तुमची इच्छा असेल तर विष्णू सहस्त्रनाम तुम्ही याच्यामध्ये वाचन करू शकता. किंवा सत्यनारायणसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. सत्यनारायणचाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि त्यानंतर भगवान विष्णूंची जे नावे आहेत, नामावली, ते तुम्ही नामावली घेऊ शकता. विष्णू सहस्त्रनाम करू शकता. व्यंकटेश जे स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता या ह्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे पूजा वगैरे करून जर तूप असेल, शुद्ध गायचं देशी तूप असेल, तर त्या तुपाचा दिवा लावून आपण भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीची पूजा करू शकता. तर ही एक रुटीन असायला पाहिजे. आणि यामध्ये सगळ्याच प्रकारचे पूजापाठ जे आहे ते येऊन जातं. त्यानंतर मग तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला पण तुम्ही आपल्या दारावरती दिवे लावू शकता. तसं आपण नेहमीच लावत असतो, तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल. आणि त्यानंतर तुळशीचं जे झाड आहे, तुळशीकडे सुद्धा आपल्याला तुपाचा दिवा, तूप असेल तर तूप, तेल असेल तर तेल, जे असेल तुमच्या यथाशक्ती त्याप्रमाणे तुम्ही दारावरती आणि तुळशीजवळ जे आहे ते दिवा लावू शकता. याला दीपदान असं म्हणलं जातं. तर दीपदान तुम्ही करू शकता. त्यानंतर अधिक मासमध्ये जी तुळशीकडे आहे, तुळशीकडे जे शालिग्राम म्हणून आपण भरपूर जण तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम म्हणून एक दगड असं ठेवलेलं असतं. आणि तर त्या शालिग्रामला तुम्ही जर तुळशीचं पान जर अर्पण केलं तर त्याला असं वाटतं की जसं करोडो यज्ञ आपण केलेलं आहे. कारण शालिग्राम हा भगवान विष्णूंचाच अवतार आहे, म्हणून शालिग्रामची पूजा करा तुम्ही. आणि त्यानंतर त्यांना, त्या शालिग्रामला तुळशीचं पत्र आपण अर्पण जर केलं तर करोडो यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये जसं जे पण गरजूवंत आहेत त्यांना आपण पिवळे फळ, पिवळे वस्त्र, पिवळ्या वस्तूंचं दान केलं तर हा पण खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं, शुभ मानलं जातं. तर दान करणं, पूजापाठ करणं, जप करणं, पारायण करणं, स्तोत्रांचे पठण करणं, त्यानंतर गरजू व्यक्तींची मदत करणं, स्नानदान करणं, जसं कोणत्याही पवित्र ठिकाणी, नदी ठिकाणी किंवा गंगाजलने रोज स्नान करणं, याला स्नानदान म्हणलं जातं. दिवा लावणे देवाऱ्यावरती, मुख्य दरवाजावरती, तुळशीजवळ, याला दीपदान म्हणलं जातं. एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्ही दिवा लावत असाल तर त्यालाही दीपदान म्हणलं जातं. असं या प्रकारचे दीपदान, स्नानदान, वस्तूंचा दान, असा अनेक दान, मंत्र, जाप, पठण, पूजा, या सगळ्या गोष्टी अधिक मासामध्ये जास्तीत जास्त करा, जेणेकरून की त्याचं फळही तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे.
कोणतीही केलेली जी सेवा असते ते कधीच वाया जात नाही. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या अंगावरती काहीच नाही आहे, एक वस्त्रसुद्धा नाही आहे. एका वेळेला आपण त्यांचं नावही जर घेतलं ना तर ते सुद्धा आपल्याला परतफेड त्याचा मिळत असतो. त्यामुळे कोणतीही सेवा तुम्ही जर केली तर ती कधीच वाया जाणार नाही. बघा, ही जी आपण केली सेवा करत असतो ती एक आंब्याच्या झाडाप्रमाणे असतं. आंब्याच्या झाडाला तुम्ही वर्षभर कितीही खात द्या, कितीही पाणी द्या, पण तो कधी फळतो? जेव्हा उन्हाळा येत असतो तेव्हाच त्याला फळं लागत असतात आणि तेव्हाच आपण आंबे खायला म्हणजे आपल्याला खायला मिळत असतात. आपल्या झाडावरती आपल्याला फळं दिसून येतात. पण काहींचे असा विश्वास असतो की आपण इतकं पूजापाठ करतो, इतकी सेवा करतो, मग आपल्याला फळ का मिळत नाही? हा एक आंब्याच्या झाडाप्रमाणे आहे. तुम्ही जितका पूजापाठ करणार आहे त्यावेळेला तुम्हाला योग्य तुमचं जे सेवेचं फळ आहे ते नक्कीच भेटणार आहे. पण त्या गोष्टीसाठी वेळ असायला पाहिजे, त्याचा वेळ यावं लागतं. जसं उन्हाळ्यामध्येच आपण वर्षभर जितकं जास्त खात देणार, जितकं जास्त पाणी देणार, त्याची काळजी करणार त्या झाडाची, तितका उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरभरून तो झाड जे आहे फळं देत असतो. आणि इतके फळं देतो की तुम्हाला एक खोली नाही 3-4 खोली तुमची भरून जाणार आहे आंब्याने, इतका फळ तुम्हाला तो मिळणार आहे. तसंच आपली ही सेवा असते. तुम्ही फक्त सेवा करत राहा. ज्या वेळेला त्याचा वेळ येणार आहे त्यावेळेला नक्कीच तुमचा सेवेचा फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. एक खोली नाही, 4 खोली. जिथे बिना खाद बिना पाणीचं तुम्हाला फक्त एक खोली फळं भेटायचे, तिथे खाद आणि पाणी टाकल्यावर तुम्हाला 4 खोली भरून जातील. तितका सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अजिबात अविश्वास असं दाखवू नका की मी करते पण माझं सेवेचं फळ कधी मिळणार आहे. फक्त वेळ येऊ द्या. वेळ आल्यावर केलेली सेवा त्याचा फळ तुम्हाला अनंत पट्टीने नक्कीच भेटणार आहे. तर सेवा करत राहा आणि देवावरचा विश्वास कधीच डगमगू देऊ नका, कारण ही परीक्षा असते आपली. त्यामुळे हिम्मत हारू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना ही आवर्जून हा व्हिडिओ प्रत्येकांना शेअर करा, जेणेकरून ही काही जण खचून जात असतात, अरे मी इतके करते पण काही होत नाही. जे खचलेले लोक असतात त्यांना एक धैर्य हा व्हिडिओ द्यायचं काम करणार आहे. तर तुम्ही पण लोकांचं भलं करा. कर भला तो हो भला असं म्हणलं जातं आणि हे आहे सत्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांचं भलं होऊ द्या ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. अधिक मासच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा.